मुंबई गोवा महामार्ग सप्टेंबर 2024 पर्यंत खुला होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली तारीख. तब्बल 13 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग सप्टेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरू शकते. ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे नावानं ओळखला जाणारा हा रस्ता मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सागरी किनाऱ्यांवरील शहरांशी जोडतो. हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या NH-66 या मार्गाचा भाग असून पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो. गेले दशकभर या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम रखडलंय. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची अंतिम तारीख न्यायालयानं सरकारला विचारली असता राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गाकडे जाणारा दुसरा रस्ता आणि पुढे गोव्याकडे जाणाऱ्या ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता उपलब्ध होणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या इतर कामांसह इतर सर्व गोष्टींची कामं 31 डिसेंबर 2024च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. दरम्यान 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असणार आहे. त्यामुळे यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गानं प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवली जाते.